वैद्यकीय सेवा व शिक्षण या क्षेत्रात सेवा देण्यासाठी गुंडेटी फाउंडेशनची सुरुवात 8 वर्षापूर्वी झाली. डॉक्टर मोहन गुंडेटी हे अमेरिकेतील नामांकित अशा शिकागो विश्वविद्यालयात प्राध्यापक तसेच लहान मुलांच्या मूत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत. या विषयातील आपल्या ज्ञान व कौशल्याचा गरजू लहान मुलांच्या हितार्थ आतापर्यंत त्यांनी जगभरातील 30हून अधिक देशांमध्ये विविध सेमिनार, वर्कशॉप व प्रशिक्षणे केलेली आहेत. लहान मुलांतील मूत्ररोग संबंधित शस्त्रक्रिया या गुंतागुंतीच्या व खर्चिक असून सर्वसाधारण उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी ही दुरापास्त बाब ठरते. अशी गरजू लहान मुले उपचाराला मुकू नयेत यासाठी गुंडेटी कुटुंबीय त्यांच्या गुंडेटी फाउंडेशन या माध्यमातून कार्यरत आहे. डॉक्टर मोहन गुंडेटी यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा आपल्या मायदेशातील लहान मुलांना फायदा व्हावा या हेतून दरवर्षी लहान मुलांतील मूत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर भरवले जाते. सदर शिबिराचे हे 9वे वर्ष असून आतापर्यंत बऱ्याच रुग्णांना याचा लाभ मिळालेला आहे. सदर शिबिरासाठी श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय मॅनेजमेंट व सर्व संचालक, भूलतज्ञ डॉक्टर चक्रपाणी तुम्मा, बालशल्य विशारद तज्ज्ञ डॉक्टर विशाल भोसले व इतर स्टाफ यांची सक्रिय मदत मिळते. यासोबतच या कार्यात अन्य मूत्ररोग शल्य विशारद जसे डॉक्टर सुशील राठी नांदेड व डॉक्टर अक्षय पाटील सोलापूर यांची उत्तम प्रकारे मदत मिळते. देशभरातील विविध राज्यातील शल्य विशारद डॉक्टर मोहन गुंडेटी यांच्याकडून शिकण्यासाठी व शिबिरात सहाय्यासाठी येतात. डॉक्टर माधव गुंडेटी हे या सर्व कार्यात स्थानिक समन्वयक या नात्याने उत्तमरित्या आपली सेवा देतात. कोरोनाच्या जागतिक महामारीत सुद्धा ऑनलाईन टेलिमेडिसिनद्वारे हे शिबिर संपन्न झाले. या शिबिराची माहिती लोकांपर्यंत व वैद्यकीय क्षेत्रात सोशल मीडियाद्वारे पोहोचवली जाते व गरजू पेशंटना शिबिरामध्ये तपासणीनंतर शस्त्रक्रिया केल्या जातात. या शिबिरामध्ये आतापर्यंत फक्त सोलापूरमधूनच नव्हे तर महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद, लातूर, तुळजापूर, नांदेड, उस्मानाबाद, सांगली येथून तसेच आसाम, कर्नाटक या राज्यातून पेशंट आलेले आहेत व त्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. यंदाच्या वर्षी 9वे लहान मुलातील मूत्ररोग तपासणी शिबिर दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी गुंडेटी हॉस्पिटल सोलापूर येथे आयोजिले असून दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय येथे शस्त्रक्रिया केल्या जातील. गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. यावर्षी शिबिर उद्घाटन प्रसंगी गुंडेटी फाउंडेशनच्या वेबसाईटचे अनावरण देखील डॉक्टर विजय कानिटकर, वरिष्ठ शल्य विशारद DRD जयकर, अधिष्ठाता VM शासकीय महाविद्यालय सोलापूर व डॉक्टर माणिक गुर्रम, चेअरमन श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय यांच्या उपस्थितीत आयोजिले आहे. या पत्रकार परिषदेत डॉक्टर रमेश बेडक, डॉक्टर श्रीनिवास सामलेटी, डॉक्टर माधव गुंडेटी, डॉक्टर अक्षय पाटील, डॉक्टर मोहन गुंडेटी उपस्थित होते. या मूत्र तपासणी शिबिराद्वारे आतापर्यंत 70 ऑपरेशन सोलापुरात केलेत. शिबिर घेण्याचे उद्देश आहे की मूत्ररोग गंभीर होण्याअगोदरच तपासणी केल्यास मोठे आजार होणार नाहीत. जर काही चुका झालेत, दुर्लक्ष झाले तर त्या आजारावर उपचार 5 लाखांपर्यंत होतात. असे होऊ नये. विदेशातही हे मूत्ररोग तपासणी शिबिर लावले असून आता सोलापुरात शिबिर ठेवले आहे अशी माहिती आयोजकांकडून सांगण्यात आली. म्हणजे आपण जे यांचं हे इम्पॅक्ट किंवा याचं जे हे बघतोय, आपण पुढे जनरेशनसाठी बघतोय, त्याच्यासाठी ना की आम्ही सगळेजण मिळून जे काम करतोय या कामाला म्हणजे आम्हाला सगळ्यांचं सरकार आहे, कोऑपरेटिव्ह रुग्णालयाचे सरकार आहे, माझे भाऊ माधव गुंडेटी, श्रीनिवास सांबळे, नंतर यावर्षी डॉक्टर अक्षय पाटील आहेत, डॉक्टर विकास भोसले आहेत, डॉक्टर तुम्मा आहेत. यावर्षी आम्हाला माझे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी सर्जन्स जे शिकागोला येऊन शिकून गेलेले आहेत, तर डॉक्टर विन म्हणून आहे चेन्नईकडून, डॉक्टर प्रतिभा नाईक गोवावरून आणि डॉक्टर गीता केकरे पुणे, डॉक्टर निहार पाटील बेंगलोर. तर हे स्वतः येऊन शिकतात आणि मदत पण करतात. कारण आम्ही जेव्हा रविवारी तपासणी, निदान तपासणी करतो त्यावेळी जवळजवळ एवढे पेशंट येतात की यांच्या सगळ्यामुळं आम्हाला सहकार्य होते की तपासणी चांगली सुरळीत पडते. आणि दुसऱ्या दिवशी यावर्षी ऑलरेडी आमच्याकडे 8 पेशंट्स आहेत ऑपरेशनला. आणि हे जे ऑपरेशन्स आहे हे एक ऑपरेशन तुम्ही जर करायला गेलं तर 4 ते 6 तास लागतात.